मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की नकाशात सुद्धा न दिसणारं कोकणातलं हे छोटस गाव एक दिवस अख्ख्या देशाला भुरळ पाडेल. तर झालं असं की आपल्या काय आहे रे कोकणात सिरीजच्या 5व्या भागात कोकण भ्रमंती करत असताना मी एका अशा गावात येऊन पोहोचलो जिथल्या रस्त्यावर पसरलेला फुलांचा सुगंध मी कधीच विसरू शकणार नाही. एवढंच नाही तर इथेही सुगंधी फुलं गोळा करण्यासाठी चक्क रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडाखाली चादरी पसरून ठेवलेले. हा प्रकार नक्की काय आहे ते समजून घ्यायला जेव्हा मी खाली उतरलो तेव्हा मला समजलं की मी येऊन पोचलोय आरवली जवळील आसोली गावात. आणि हीच ती सुरंगीची फुलं ज्याची मागणी आज अख्ख्या देशभरात होत आहे. सोन्याहूनही दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या या सुरंगीच्या फुलाचा आशीर्वाद विठोबाच्या कृपेने या आसोली गावाला लाभला असं म्हणतात. ही सुरंगी समुद्रापासून एक 6 ते 8 किलोमीटरच्या पट्ट्यात नैसर्गिकरित्या निर्माण झालेली दिसते. हे फुल एप्रिल ते मे महिन्याच्या काळात फक्त एका आठवड्याच्या हंगामात उगवतं, परंतु याचा सुगंध वर्षभर दरवळतो. असं का? तर या फुलाचे वळेसार म्हणजे सुगंधित गजरे कोकणात लग्नामध्ये नवरीला सजवायला वापरतात. परंतु आसोली गावात सुरंगीची झाडावरून पडणारी फुलं आणि कळ्या इथले गावकरी गोळा करतात आणि त्या वाळवून नंतर बाजारात मोठ्या भावाने विकल्या जातात. आता ही फुलं वाळवून त्याचं पुढे काय करतात याबद्दलची माहिती गावकऱ्यांना जास्त नव्हती, पण मार्केट मधून माहिती काढताना समजलं की गुजरात मध्ये या फुलाच्या पाकळ्या सुगंधी मसाल्यात आणि बिर्याणीतही वापरल्या जातात. एवढंच नाही तर कोलकात्यामध्ये या फुलाचा अर्क स्पेशल चहामध्ये आणि देवाच्या पूजेत सुगंधासाठी वापरतात. या फुलाच्या अफाट मागणीमुळेच आता काही शेतकरी आणि स्थानिक लोक सुरंगीच्या झाडाची लागवड करून त्यातून अत्तर आणि तेल बनवून विक्री करत आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, म्हणजे कोकणातील या दुर्मिळ फुलाची कीर्ती सर्वांपर्यंत पोहोचेल.